ऑक्सिजन थेरपी. तर याच्यात 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशरपर्यंत घेऊन जातात हे आणि 100% O2 देतात. सिंगल चेंबर आहे, मल्टिपल चेंबर आहे. सिंगल चेंबर एक फक्त पेशंट करता आहे, मल्टिपल चेंबरमध्ये सिस्टर पण असते, सर्जरीसाठी वापरता येतो, पण डिटेल्स नाही दिले काहीतरी. मेनली डिकम्प्रेशन सिकनेससाठी करतो आपण. 3 ॲटमॉस्फिअरपासून मग स्लोली नॉर्मलवर आणतो. इंडिकेशन आहे ग्लोबल हायपॉक्सिया, CO पॉयझनिंग, ॲनिमिया, ब्रांकल लवाज. रिजनल हायपॉक्सियामध्ये पण करू शकतो. क्रश इंजुरी, थर्मल इंजुरी, पेरिफरल ग्राफ, वस्क्युलर इंजुरी, नॉन हिलिंग अल्सर आहेत किंवा फ्लॅप खराब झाला आहे. गॅस गँग्रीन आणि फॉरेनियर्स गँग्रीनमध्ये देतात, कारण की हे अनएरोबिक बॅक्टेरिया आहे. नंतर गॅस एम्बॉलिझम डिकम्प्रेशनमध्ये स्लोली हे आणलं तर मग गॅस वे आउट होतो. मग बाकीचा एक्सपेरिमेंटल आहे. ॲक्यूट सेरेब्रल एडेमा असेल किंवा पोस्ट काय म्हणतात ROSC, कॅन्सर, ARDSमध्ये आहे, सेप्टिकमध्ये. कारण की हे टिश्यूमध्ये डायरेक्ट ऑक्सिजन जातो, तर ऑक्सिजनेशन इम्प्रूव्ह होतं, तर ऑक्सिजन कंटेंट वाढवतं. तर साईड इफेक्ट्स याचे हा आहे की नायट्रोजन नार्कोसिस होऊ शकतो, व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होऊ शकतं हाय ऑक्सिजनमुळे, हाय प्रेशर नर्वस सिंड्रोम होतो. नंतर हीट प्रोडक्शन आणि मॉइश्चर पण होतं त्याच्यामुळे इन्फेक्शनचा चान्स असू शकतो. आणि बाकी जे नेझल कॅव्हिटी, पॅरानेझल कॅव्हिटी जे आहेत त्यांच्यामधला गॅस एक्सपांड होऊ शकतो ऑन डिकम्प्रेशन. टाकताना आता कमीच होईल. तर COशी कम्पेअर करतो म्हणून CO पॉयझनिंगमध्ये देतो आपण. डिझॉल्ड ऑक्सिजन वाढतो, कर्व टू द राईट जाते, ऑक्सिजन डिलेवरी वाढते, एन्जिओजेनेसिस वाढतं, क्लॉस्ट्रिडियम ग्रुप अनएरोबिक कमी होतात, ल्युकोसाईडला ऑक्सिडेटिव्ह किलिंग करायला चांगलं होतं, ग्रोथ या मायक्रो ऑर्गॅनिझमची जे अनएरोबिक आहेत त्यांची ग्रोथ थांबते, गॅस लिजनचा व्हॉल्यूम कमी होतो, PiO2 वाढतं, PaO2 वाढतं, मग PaO2 वाढतं. आणि 1 ॲटमॉस्फिअरला 0.3 डिझॉल्ड असतो, 3 ॲटमॉस्फिअरला तो 6 ml पर्यंत जातो. 0.6 असायला पाहिजे होतं का? सॉरी 339 ना, 1 ml असायला पाहिजे होता, आय डोंट नो. आणि HBची गरज नाही आहे. जर बुल्ले असतील, न्यूमो असेल तर प्रॉब्लेम आहे. तर लिमिटेशन्स आहेत. ऑक्सिजन टॉक्सिसिटी होते, नंतर डिकम्प्रेशन सिकनेस होण्याचा चान्स असतो, ग्रॅज्युअली वर आणायचा, बॅरोट्रॉमाचा चान्स असतो, व्हिज्युअल डिस्टर्बन्सचा चान्स असतो, आणि हाय प्रेशर नर्वस सिंड्रोम आपण जो आधी बघितला तो पण होतो, किंवा नायट्रोजन नार्कोसिस होऊ शकतो. ॲनस्थेशिया कॅरोटिड एंड आर्टरीसाठी वापरतात, ब्रॉन्किओलर लवाजसाठी, नंतर इंजर्ड डायव्हर्सला डिकम्प्रेशनसाठी, ओपन हार्ट सर्जरीमध्ये. नंतर इव्हॅल्युएशनमध्ये त्यांची युस्टॅशिनची ट्यूब पेटंट असली पाहिजे, इक्वलाइज करू शकला पाहिजे तो मिडल इयरचं प्रेशर. एक्सरेमध्ये बुल्ले वगैरे नसायला हवे, व्हिज्युअल ॲक्युटी डॉक्युमेंट करून ठेवायची, हायपरबेरिक मायोपिया होऊ शकतो, आणि क्लॉस्ट्रोफोबिया टॉलरेट झाला पाहिजे. 15 आपलं नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे, तर 60पर्यंत घेऊन जातो. 4 म्हटला का? 10. ठीक आहे, 4 ॲटमॉस्फिअर. रिजनल द्या, जनरल पॉसिबल नाही आहे. आणि नायट्रस तुम्हाला देता येतो, कारण की मॅक वाढतो, फक्त नायट्रसमुळे PONV होतो आणि डिकम्प्रेशन ग्रॅज्युअली करायला लागतं, नाही तर एम्बॉलिझम होतो, डिफ्युजन हायपॉक्सियाचा चान्स आहे. इंट्राव्हेनस इज बेटर, कारण की मॅक अफेक्ट नाही होतो प्रेशरने. ETT आणि ब्लॅडरचं जे कफ आहे तो सलाईनने फील करा, नाही तर मग तो कॉन्ट्रॅक्शन आणि डिकम्प्रेशनला एक्सपान्शन होईल त्याचं म्हणून. व्हॉल्यूम कंट्रोल ठेवा, प्रेशर कंट्रोलला तुम्हाला फ्रिक्वेंटली ॲडजस्ट करावं लागेल, आणि हाय O2 असल्यामुळे 100% O2 असल्यामुळे फायर हजार्ड असेल.